धर्म आणि पंथ हे दोन्ही शब्द आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक वेळी ऐकतो आणि आपल्या उपचारामध्येही अनेक वेळी या दोन्ही शब्दांचा आपण वापर करतो. मात्र धर्म आणि पंथ या दोघांमध्ये काय फरक आहे आणि धर्म आणि पंथ या दोन्ही शब्दांचा मूळ अर्थ काय होतो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी मयूर आणि आपण पाहतात न्यूज. भारतीय संस्कृतीत धर्म ह्या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. असं म्हटलं जाते की ध्रुव या धातूपासून धर्म हा शब्द तयार झाला, ज्याचा अर्थ असा होतो की धारण करणे, म्हणजे जे धारण केले जाते, जे जीवनाला आधार देते, आणि ते म्हणजे धर्म. धर्माचा अर्थ सांगताना अनेक वेळी सांगितले जाते की धर्म हा केवळ पूजा अर्चना किंवा उपासना करणे नव्हे, तर धर्म हा एक व्यापक जीवन मार्ग आहे. धार्मिक अर्थाने अनेक वेळी धर्माचा अर्थ सांगितला जातो की धर्म हा एक तत्वज्ञान, विचारधारा किंवा जीवनशैली आहे. उदाहरणार्थ ख्रिस्ती धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म आणि इस्लाम धर्म हे सर्व धर्म जीवनाला दिशा देतात. भारतीय परंपरेत धर्माची सर्वात अचूक व्याख्या महर्षी कणाद यांनी केल्याचे सांगितले जाते. त्यांच्यानुसार ज्यामुळे ऐहिक प्रगती आणि पारमार्थिक कल्याण साधते ते म्हणजे धर्म. सोप्या भाषेत सांगायची तर ज्यामुळे आपल्याला यशस्वी मिळते किंवा ज्यामुळे आपल्याला शांती मिळते ते म्हणजे धर्म. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी धर्माच्या बद्दल बोलले होते की धर्म हा केवळ एक समजूत नसून तो एक चांगला अनुभव आणि एक आचरण आहे. त्यानंतर पंथाच्या बद्दल सांगितलं जातं की पंथ हा एखाद्या धर्माची शाखा किंवा एक उपविभाग होय. सोप्या भाषेत सांगायचे तर धर्म हा एक विशाल वृक्ष आणि पंथ हा त्या विशाल वृक्षाच्या वेगवेगळ्या फांद्या. पंथ हा एखाद्या विशिष्ट विचारसरणीभोवती किंवा एखाद्या विशिष्ट गुरुजीच्या शिकवणीभोवती किंवा एखाद्या विशिष्ट उपासनेभोवती निर्माण होतो, मात्र तो मूळ धर्माच्या चौकटीतच असतो. काही नियम किंवा काही परंपरा मूळ धर्माच्या चौकटीपेक्षा पंथाचे वेगळे असू शकतात. उदाहरणार्थ हिंदू धर्मातील वारकरी पंथ, शैव पंथ आणि महानुभाव पंथ, त्याचप्रकारे इस्लाम धर्मातील सुन्नी पंथ, शिया पंथ, त्याचप्रकारे बौद्ध धर्मातील हिनयान पंथ, महानियान पंथ. पंथ हा एखाद्या धर्माची उपशाखा किंवा एक उपविभाग असते. त्याचप्रकारे आधुनिक समाजशास्त्राचे जनक म्हटले जाणारे मॅक्स वेबर यांनी पंथाला धर्माच्या तुलनेत स्वैच्छिक गट म्हटले आहे. त्यांच्यानुसार धर्म हा आपल्याला परंपरेनुसार मिळतो, पण पंथ हा आपण आपल्या आवडीनुसार निवडतो. त्याचप्रकारे अनेको संत आणि अनेको अभ्यासकांच्या मते पंथ हा एखाद्या उद्दिष्टाकडे किंवा ईश्वराकडे जाण्यासाठी एखाद्या विशिष्ट समुदायाने निवडलेला मार्ग म्हणजे पंथ. आशा करतो की आपल्याला धर्म आणि पंथ ह्या दोघांमध्ये काय फरक आहे याचं उत्तर मिळालेलं आहे. आज मी इथेच थांबतो. पुन्हा भेटेन एका नव्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.